30 दिवस जेलमध्ये घाला आणि 32व्या दिवशी मंत्रिपद विसरा। 22 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभेत एकाएकी गोंधळ उडाला। गृहमंत्री अमित शहा यांनी असं विधेयक आणलं की सत्ताधारी आणि विधेयक सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजले। घटना दुरुस्ती विधेयक 2025, केंद्र शासित प्रदेश शासन विधेयक 2025 आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक 2025 या तिन्ही विधेयकात एकच मुद्दा ठळक होता। गंभीर गुन्ह्यात अडकलात 30 दिवसात जेलमधून सरळ बाहेर आणि या पदावरूनही बाहेर जा। नव्या तरतुदीनुसार पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा साधा मंत्री जर ते 5 वर्षांहून अधिक शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपी ठरून सलग 30 दिवस कोठडीत राहिले तर 31व्या दिवशी खुर्ची रिकामी, न राजीनामा द्यायची गरज ना नोटीस। 32व्या दिवशी पद आपोआप संपुष्टात येईल। राष्ट्रपती आणि राज्यपाल थेट कारवाई करण्यास सक्षम असतील आणि पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री स्वतःच अडकल्यास त्यांनाही वाचवणारा कोणी असणार नाही। सरकार म्हणते जेलमधून सरकार चालवणं अशक्य आहे। हे विधेयक सार्वजनिक विश्वास आणि नैतिकतेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे। पण विरोधक संतप्त झाले होते। त्यांच्या मते दोष सिद्ध होईपर्यंत निर्दोष हा तत्वच उद्ध्वस्त होऊन जाईल। भविष्यात राजकीय सुडासाठी या तरतुदी वापरल्या जातील। ही विधेयकं आता संयुक्त संसदीय समितीकडे हिवाळी अधिवेशनात अहवाल येणार, तोपर्यंत दिल्लीच्या सत्ता कारणावर विरोधाचा डोंगर कोसळणार असल्याचं दिसून येते। तुम्हाला काय वाटतंय विधेयकाबद्दल? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।